नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण फक्त कपड्याला एक गाठ मारून साधी सिंपल अशी पिशवी शिवणार आहोत। तर बघा, इथे मी कापड घेतलेला आहे। रुंदीला 15.5 इंच आणि लांबीला 32.5 इंच साडीचाच कापड आहे हा। तर ह्या कापडाच्या ज्या चारही बाजू आहेत त्या चारही बाजूंना डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे। याच्यामुळे धागे लॉक होतील। इकडे सुद्धा पहिला असा फोल्ड करायचा आहे, त्यानंतर दुसरा फोल्ड करायचा आणि त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे। याचप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा हे असंच डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे। अशा प्रकारे मी इथे चारही बाजूला डबल फोल्ड करून घेतलेला आहे, सिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे ह्या कपड्याच्या सेंटरमध्ये मार्किंग करून घेतलेला आहे। त्यानंतर हा कापड असा घ्यायचा आहे, पकडायचा हाताने आणि सेंटरमध्ये इथे एक गाठ मारायची आहे। जशी आपण साधी सिंपल गाठ मारतो त्याप्रमाणे सेंटरमध्ये गाठ येईल याप्रमाणे ही गाठ मारलेली आहे। गाठ मारल्यावर तुम्हाला हा कापड असा दिसेल। आता काय करायचं आहे, हा जो कापड आहे याच्यावर ठेवायचा आहे दुसऱ्या कापडावर आणि इथे दोन्ही बाजूला साईडला खाली सिलाई घ्यायची आहे। इकडे सारख्याच उंचीवर इथे दोन्ही बाजूला सिलाई घ्यायची आहे। हवं तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे 6.5 किंवा 7 इंचापर्यंत हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि सारख्याच उंचीप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला। आता मी इथे सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करायला विसरतात, तर असं न करता प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा। तुम्हाला ही पिशवी कशी वाटली तेही सांगा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेही सांगा। आता इथे मी दोन्ही बाजूला सिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता सेंटरमधून हे कापड असं केलं आणि इथे सिलाई घेतली। सरळ सिलाई इथे मारायची आहे। सिंगल सिलाई मारा किंवा डबल सिलाई मारली तरी चालेल। आता ही सिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही कोपऱ्यांना क्रॉसमध्ये ही अशी तिरकस सिलाई मारायची आहे। कापड हा असा तिरकस करायचा आहे आणि मग इथे क्रॉस सिलाई घ्यायची आहे तिरकस। दुसऱ्या बाजूला सुद्धा ही अशीच सिलाई मारायची आहे आणि आता ही पिशवी तयार झालेली आहे। उलटवायची आहे आता सिलाई मारून झाल्यानंतर। आता ही पिशवी मी ही अशी सुलट बाजूने करून घेत आहे। साधी आणि सिंपल ही अशी पिशवी तयार झालेली आहे। तुम्हाला ही पिशवी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।